1 जुलै 1928. 1 जुलै 1928ला एका गरीब कुटुंबात गाईच्या कोठ्यात जन्माला आलेला हा बाळ स्वकर्तृत्वाने माणुसकीचा महाल उभा करतो. केवळ आपला संसार सांभाळीत नाही तर 5 भावांच्या संसाराचा रक्षण करता बनतो. नव्हे तर अनेकांचे संसार उभे करतो आणि एरला येथे श्री गुरुदेव मानव मंदिराची स्थापना करून स्थिरावतो. असे हे संघर्षशील जीवनाचे वादळ 4 ऑगस्ट 2018ला चिरशांत झाले. त्यांच्या 90 वर्षाच्या कर्तृत्वाच्या स्मरणदिनी या मानव मंदिरात कर्मश्री दुर्गादास रक्षक सेवाव्रती पुरस्कारासाठी आम्ही आमच्या आरोग्यासाठी हे तत्त्व घेऊन जगणारे सेवाभावी डॉक्टर सतीश गोगुलवार सर यांची झालेली निवड खरोखरीच आज आपण हा जो सन्मान सोहळा घेतो आहे आणि यासाठी गोगुलवार सरांची झालेली निवड ही त्यांच्या कर्तृत्वाची यथायोग्य पावतीच आहे. अभिनंदन सर तुमचं. चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती ब्रह्मलीन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्यांच्या स्मृतीनिमित्त आज हा पुरस्कार समारंभ सोहळा या ठिकाणी होऊ घातला आहे. ते कर्मश्री दुर्गादासजी रक्षक 4 ऑगस्ट 2018ला त्यांनी आम्हा सगळ्यांना पोरकं करून ते आमच्यातून निघून गेलेत. पण माणसाने मृत्यूशी मैत्री कशी करावी हे त्यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत आम्हाला शिकवलं. जगताना ते ज्या संघर्षातून जगले म्हणजे 4था वर्ग शिकत असताना शाळेत ते चपराशाची नोकरी करायची. 3ऱ्या वर्गात शिकत असतानापासनं ते सांगायचे की 3 रुपये नोकरी 3 रुपये पगार मिळायचा आणि तो यासाठी मला जास्त प्रिय होता की घरामध्ये जी गरिबी होती, माझी आजी जिला आम्ही माय म्हणायचं, तिचा पण 17 ऑगस्टला स्मृती दिवस आहे आणि 29 जुलै म्हणजे आत्ता मागच्या आठवड्यामध्ये माझे काका मोठे काका जे बाळकृष्णराव रक्षक त्यांचा स्मृती दिवस होता. हे सगळे आमच्या परिवाराला मोठं करणारे व्यक्तिमत्व या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीपाद अपराजित सर आले आहेत. मी त्यांना मंचकावर उपस्थित राहण्यासाठी विनंती करतो आणि म्हणूनच मी थोडं लेट करत होतो कारण अध्यक्षाशिवाय कार्यक्रम अपुरा असं वाटतं. पण त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही कार्यक्रमाला सुरुवात करा. पण मला माहीत होतं की जे कधी त्यांचं नावच असायचे पराजित कधीच होत नाही जे अपराजितच राहतात. तर या ठिकाणी माझ्या बाबांचा तसा जन्म कळमेश्वरच्या बाजूला सेलू नावाचं छोटंसं गाव आहे आणि एका गाईच्या गोठ्यामध्ये त्यांचा जन्म झाला. एवढी गरिबी, माझी आजी, माझे आजोबा विठोबाजी आणि आजी गोपिकामाय यांच्या संघर्ष जीवनात दुर्गादासजींचा पण हातभार होता. ते बालपणापासून त्या संघर्षामध्ये शाळेच्या हॉटेलच्या कब्बश्या धू कारण इथून पळून गेले नागपुरात त्यांना असं वाटलं की कुठेतरी शाळा शिकण्यासाठी मला कोणी मदत करेल. त्यावेळेस अंधारे नावाचे कोणी अधिकारी शिक्षण अधिकारी त्यांच्या शाळेमध्ये आले होते. त्यांनी सांगितलं की तू नागपूरला आहे, मी तुला शिकवतो. त्यांचा ॲड्रेस माहीत नव्हता. त्यांना वाटलं नागपूर शहर लहानसं आहे, मी अंधारे गुरुजी विचारलं तर कोणी सांगेल. पण त्या अंधारे गुरुजींची नंतर कधी आयुष्यात त्यांची भेट झाली नाही. जेव्हा ते नागपूरला पोचले बिना तिकीट रेल्वेमध्ये लपतछपत आणि ते पाय नेईल तिकडे भरकटत गेले. हॉटेलच्या गप्पशा धुतल्या आणि एका किराणा दुकानात नोकरी करत असताना त्यांना त्या मालकाने म्हटलं की तू किती दिवस नोकरी करशील. तर म्हणाले की म्हणे मालक मी माझ्याकडे पैसे नाही आहे आणि मी व्यवसाय कसा करणार आहे. त्या मालकाने त्यांना दिलेला जो संदेश होता तो आजच्या नवीन पिढीला खरंच फारच प्रेरणादायी आहे. तर मालक त्यांना म्हणाला की का रे आठवडी बाजारामध्ये ते किराण्याचे खाकस खोबरं असं मसाल्याचे ॲटम घेऊन बसतात, ते दुकान केवढ्यात सुरू होत असेल. म्हणे मालक 25-30 रुपयात सुरू होत असेल. म्हणजे तू माझ्याकडे किती पैसे जमा केले.
तर माझ्या बाबांचे त्यावेळेस काहीतरी 60-70 रुपये त्या मालकाकडे जमा झालेले होते, जे पगारातून वाचायचे. म्हणाले तू किती दुकानाचा मालक बनू शकतो. माझ्या बाबांना त्यांनी जो दिलेली प्रेरणा, 100 रुपयाच्या भांडवलावर टिमकी भानखेड्यासारख्या मागासलेल्या भागात त्यांनी पहिलं दुकान सुरू केलं. आणि तिथून हळूहळू सगळे भाऊ, माझे वडील 6 भाऊ, 6 भावांची मेहनत, 6 भावांचा संघर्ष आणि जीवनातले असे खूप प्रसंग आहे त्यांच्या. मी का त्यांच्या स्मृतिदिनाला तुम्हा सगळ्यांना एकत्र केलं, का त्यांना, तर माझ्या पोरांना त्याची आठवण व्हावी, माझ्या येणाऱ्या पिढीला, माझ्या सुनांना, माझ्या सगळ्या परिवाराला. कारण ते सांगायचे, एक दिवस तो तसा काढला. रात्री मालकाने विचारलं, का रे तू काल पैसे मागत होता, तर म्हणाले तुला पैसे मिळाले नाही. म्हणाले मला पैसे नाही मिळाले. मग त्यांनी रात्री त्यांना पैसे दिले. हे तो एक दिवस ते नेहमी सांगायचे की त्या जसं नागपूरला जेव्हा पोहोचले, उपाशी होते, चक्कर येऊन पडले, कोणीतरी त्यांना पाणी पाजलं आणि एका पेपरवर भाकर, भिकाऱ्याचं पोर म्हणून त्यांना दुरून असं भाकर आणि बेसन दिलं. माझे बाबा म्हणायचे की किती मोठा कार्यक्रम करा घरी, पण भाकर बेसनाचं ती आठवण त्या ठिकाणी ठेवत जा. आणि अशा प्रकारे त्या आयुष्याला सुरुवात झाली. आणि या संघर्षामध्ये गरिबीने त्रस्त होऊन एकदा आत्महत्या करायला ते निघाले होते. आणि तो मनामध्ये विचार आला आत्महत्या करण्याचा. आणि शेवटी असं झालं की माझ्या बाबांनी, कोणीतरी म्हटलं तुकडोजी महाराजांचं भजन आहे, तर ते तुकडोजी महाराजांचं भजन ऐकायला गेले. आणि त्या तुकडोजी महाराजांच्या भजनात त्यांना तुकडोजी महाराजांचं भजन आहे असं त्यांना म्हटलं. आणि गंमत अशी की आत्महत्या करणारे जाणारे पाय, आता इथे आकाशने ते गीत म्हटलं आज, कोण दिवस येई कसा कोण जाणतो, एक दिवस हत्तीवरी मिरवती त्या नवऱ्यापरी, एक दिवस मीठ भाकरी दारी मागतो, कोण दिवस येई कसा कोण जाणतो. त्या एका भजनानी आत्महत्याकडे जाणारे पाय. म्हणजे संतांचे चमत्कार काय आहे? संतांचे चमत्कार संतांची पूजा केल्याने होत नाही. माझे बाबा आयुष्यभर म्हणायचे की अरे आपल्या घरामध्ये जर कचरा पडला असला तर तुकडोजी महाराज कार्यक्रमात सांगतात की रक्षकांचं घर बा किती आदर्श आहे, तर ते फक्त आदर्श माणसांनी होत नाही तर आदर्श वागण्याने होतं. आणि आपल्या घरात जर कचरा दिसला तर लोक म्हणतील की बा रक्षकांच्या बाबतीत तुकडोजी महाराज काहीतरी फालतूच सांगतात, खोटं बोलतात. माझ्या तुकडोजी महाराजांचा अपमान होऊ नये म्हणून ते आम्हाला सजग करायचे. व्यवसाय करताना सुद्धा कुठलाही बैमानी होऊ नये, कारण तुकडोजी महाराजांनी म्हटलं होतं धंदा करतो ऐसा कर चलके आएंगे लोक घर. माझ्या गुरुदेव किराणा भंडारचं जेव्हा त्यांनी उद्घाटन केलं, लोक म्हणाले काय जंगलात दुकान लावलं, तर महाराज म्हणाले नाही रे म्हणे जंगल में भी मंगल होगा, धंदा करतो ऐसा कर चलके आएंगे लोक घर. त्यांनी दिलेले जे उपदेश होते, आदेश होते, त्या आदेशाला फक्त पूजेत ठेवलं नाही तर ते जीवनात उतरवण्याचा माझ्या बाबांनी प्रयत्न केला. आता आमची पिढी ती प्रयत्न करते आहे आणि माझी मुलंसुद्धा त्याच पावलावर पाऊल टाकत आहे. बच्चा खाना खा सकता है, आप और किसी बच्चे को देना, क्योंकि जो दूध के बगैर रह नहीं सकता. ही पण माणुसकी पाहिली. आणि ती माणुसकी पाहिली आम्ही की काही एका हातातलं बिस्किट पॅकेट एका खिशात लपवायचे आणि दुसरा हात समोर करायची, ही पण प्रवृत्ती आम्हाला दिसली. पण त्या कोरोनाच्या पिरियडमध्ये अपराजी सर सर्वात जर कोणाचं नुकसान झालं असेल तर तुम्ही पहा, डॉक्टरांना सगळं किट तुम्ही दिल्या, नर्सेसला सुद्धा अनेक सुविधा दिल्या, पगार दिले, जास्तीचा भत्ता दिला. पण सफाई कामगार जो होता तो सकाळी फिरायचा, घंटा गाडी घेऊन यायचा, त्याच्या तोंडाला मास्कसुद्धा नव्हतं, त्याला कुठलीही फॅसिलिटी शासनाने दिली नाही. पगार किती मिळतात त्यांना? 7-8 हजार रुपयांवर ते नोकरी करतात. आणि अशा जीवाचा धोका पत्करून तुमच्या घरातली घाण, तुमच्या पोट्ट्याची घाण त्यांनी डोहारली. आम्ही ठरवलं, नितीन दादाला म्हणाले की दादा आपण त्याचे पाय धुवायचे. दादा म्हणाले बिलकुल. आणि आम्ही माझ्या घरी माझ्या बाबांच्या मागच्या स्मृती दिवशी जवळजवळ 50 लोकांचे पाय धुतले. एक डॉक्टर होते त्याच्यात, काही हे होते. आणि त्या सफाई कामगार बाया थोड्या लाजायच्या, पण जेव्हा त्यांच्या पायावर हात ठेवून आम्ही प्रार्थना करत होतो तेव्हा आम्हाला असं व्हायब्रेशन सुटत होतं की काय असतात हे देव, देव कुठे असतो शेवटी.
तुकडोजी महाराज म्हणायचे, मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी, शेतावरती मजूर जाती जातो त्यांच्या सवे, भाकर भाजी खाऊन राजी गात असे गोडवे, जातपात ही कधी न पुसली मोहित प्रेमावरी, भाविकाच्या मेळ्यात दिसला हरी. आमचा हरी मला त्या दिवशी दिसला, आमची रुक्मिणी त्या दिवशी दिसली की ती फाटक्या लुगड्यातली सफाई करणारी कामगार बाई, 30 घंटा गाडी चालवणारा आमचा भाऊ, त्याच्यात आम्ही देव पाहिला आणि मागच्या वर्षी आम्ही त्यांचे पाय धुतले. मग यावर्षी काय करायचं ठरवलं की यावर्षी कोणाला, आमचे मित्र आहेत विकास झाडे दिल्लीला असतात, गजानन जानभोर आहेत आणि संध्या आहे, विजय पवार आहे, आम्ही सगळ्यांना मी फोन केला की म्हटलं यावर्षी आपण निवड करायची कोणाची. कारण माझा खूप दिवसात होतं की आदिवासी भागात काम करणारी माणसं, कारण खूप जटिल असतं. मला आठवतं की कुरखेड्यासारख्या भागामध्ये सतीश गोगुलवार काम करतात, मी अनेकदा त्यांच्या संपर्कात आलो आणि मला आठवतं की एकदा अभय बंग म्हणाले होते एका भाषणामध्ये की फायरिया नावाचा डास गडचिरोलीच्या भागात जास्त असतो आणि फायरिया डास ज्याला चावला तो मृत्यूच्या जवळ जातो, तिथे अजून घोणस नावाचा साप असतो. अशा प्रकारच्या जंगलांमध्ये जाऊन लोकांमध्ये काम कोणतं करावं. मला आठवतं सतीश गोगुलवारांचं नाव जेव्हा या लोकांनी मला सांगितलं तर मला सतीश भाऊ ते आठवले. तुकारामदादा गीताचार्यांसोबत अनेकदा सतीश भाऊ मी अनेक प्रवास केले, अनेक प्रवासात सतीश भाऊंचा सहवास मला लाभला, तुकारामदादांचा लाभला, तिथं देवतुल्य व्यक्तिमत्व होतं. पण जेव्हा सतीश भाऊंच्या तोंडून ऐकायचं की कोरचीसारख्या भागातल्या आदिवासी पोरांना स्वावलंबी करणे, मी एक पाहिलं, एका मला आठवतं की कस्तुरबा भवनमध्ये आपण एक कार्यक्रम घेतला होता आणि गडचिरोलीच्या जिल्ह्यातले आदिवासी पोरं, तरुण पोरं त्या ठिकाणी आले होते. मी एक प्रश्न त्यांना विचारला होता की तुम्हाला रोजगाराची कधी अशी हे वाटत नाही का. म्हणाले साहेब आम्हाला रोजगार आमचा इतका भरपूर मिळतो आम्हाला. म्हटलं काय मिळतं, तर म्हणाले आमच्या जंगलाने आम्हाला एवढं दिलेलं आहे की आम्ही वेचलं तेवढं संपत नाही, ते दुसरं पुन्हा नवीन निर्माण होतं. नवीन निर्माण करणारा उद्योग गडचिरोली जिल्ह्याने आम्हाला दिला. आम्ही मोह वेचतो, आम्ही तंदूपेत्ता तोडतो, आम्हाला तिथे डिंक मिळतं, काय काय मिळत नाही. आम्हाला कधीच वाटत नाही की आम्ही सकाळी जर आम्ही जंगलात फिरलो तर संध्याकाळी आमच्या पदरात एवढं मिळतं, आम्ही त्याच्यात खुश आहे असं नाही, तर आम्ही आमच्या स्वावलंबी आहोत. आम्हाला सरकारसमोर भीक मागण्याची गरज नाही. या ठिकाणी मी संघरत्न मानकेंना, ते माझ्या अनेक कामात थोडा माझा स्वार्थ मी त्यांना नेहमी सांगत असतो की महाराज जपा. आणि आज आम्हाला आनंद होतो की ज्या तुकडोजी महाराजांच्या नावाने ते विद्यापीठ आहे आणि दुर्गादासजी रक्षक हे तुकडोजी महाराजांच्या भजनामुळे आत्महत्येपासून दूर गेलेत, तर त्या नावाच्या विद्यापीठाचे प्रकुलगुरू आमच्या विद्यार्थी दशेत आम्ही ज्यांच्याशी भेटत होतो, बोलत होतो, चालत होतो, कसंच ते आपल्याबरोबर असणारी माणसं जेव्हा मोठी होतात, मोठ्या पदावर जातात, तर त्याच्यासारखा आयुष्यातला जीवनाचा आनंद दुसरा नसतो. तर मी त्यांना कुठल्याही कारणासाठी बोलावलं नाही, पण माझी इच्छा होती की एकदा त्यांचा मी कुठेतरी सन्मान केला पाहिजे. आणि माझ्या बाबांच्या या स्मृती दिवशी त्यांचा या मानव मंदिराच्या परिसरात सन्मान होतो आहे. तर मी अधिक बोलत नाही, कारण वेळ तसाही वाढत गेला. तर मी सगळ्यांचे एकदा स्वागत करतो. माझे नवीन व्याही या ठिकाणी आले आहेत पाटील साहेब, त्यांचंही कारण त्यांनी पहिल्यांदा माझ्या परिवारातला हा कार्यक्रम पाहिला. दुसरे सर श्रीपाद सर, माझं एक 5 एकर जमीन फार आधी माझ्या बाबांनी हे घ्यायच्या आधी 2 वर्ष आधी ती घेतली होती, पण ते गोटाळ होती म्हणून आम्ही कधी लक्ष दिलं नव्हतं. माझे बाबा म्हणायचे विकून टाक, ते काही तुझं काही जात नाही, तू काही लक्ष देत नाही. कारण त्यांना माहीत होतं की हा संसारात कमी लक्ष देतो, बाकीच्याच भानगडीत जास्त राहतो. तर मी म्हटलं संसार सांभाळणारे संसार सांभाळतात आपण. तर त्या ठिकाणी एक नेवारे मामा आमचे आले आहेत. तो माणूस LAD कॉलेजला चपराशीच्या म्हणजे साध्या पोस्टवर होता, पण त्या माणसाने 2 एकरामध्ये लाखो रुपये कमवतो तो माणूस. आणि कशाची शेती करत असेल, तर त्याच्या शेतीमध्ये कोणती ज्वारी होत नाही, मका होत नाही, काहीच नाही. 2 एकराच्या शेतीमध्ये 5 बोरवेल आहेत, 1 विहीर आहे. मला कधी आश्चर्य वाटतं, म्हटलं 2 एकराला एवढं सगळं कसं आहे. गुलदस्त्यामध्ये जे काड्या दिसतात ना तुम्हाला हिरव्या पानाचे, काही फांट्या तर काही हे, फक्त त्याची शेती करतात. ना ढोरही खात, ना माणसंही चोरी करत, पण तो माणूस लाखो रुपया कमवतो. आणि सकाळ संध्याकाळ ते शेतात जातो आणि गाडीनी कारनी त्याचा सगळा माल सप्लाय होतो. तर सुद्धा या ठिकाणी आले, मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि धन्यवाद. जय गुरु. विश्व स्नेह का ध्यान धरे, सबका सब सन्मान करे. कर्मश्री दुर्गादास रक्षक
सामाजिक कार्य पुरस्कार सन्मानपत्र. खरी सेवा म्हणजे निष्काम कर्म, परस्परांच्या सुखाचं वर्म. समजून कोणी करेल जो त्याग उद्यम, तोची सेवाभावी समजावा. ग्रामगीतेत महाराजांनी म्हटलेल्या ओळी आहे. सन्माननीय डॉक्टर सतीशजी गोगुलवार आणि सदैव मैत्री जपणाऱ्या डॉक्टर शुभदाताई, माझ्या मैत्रिणी खूप वर्षापासून आम्ही सामाजिक कार्य. आजचा हा पुरस्कार सन्माननीय डॉक्टर सतीशजी गोगुलवार. आम्ही आमच्या आरोग्यासाठी कुरखेड जिल्हा गडचिरोली. आज आपण कर्मश्री दुर्गादास रक्षक सामाजिक कार्य पुरस्कार देताना मनस्वी आनंद होत आहे. दुर्गादास रक्षक यांचे सेवाकार्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना तन मन धनानं समर्पित होतं. आपलं कार्यही प्रेरणादायी आहे. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जयप्रकाश नारायण यांच्या विचारातून गेली 4 दशकं तुम्ही अवाहतपणे सामाजिक कार्य करत आहात. आम्ही आमच्या आरोग्यासाठी हे तुमचं ब्रीदवाक्य चळवळ आणि सेवाभाव असलेल्या संस्थेच्या माध्यमातून वटवृक्षाप्रमाणे उभं आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात मुख्यालय करून 13 जिल्ह्यांमध्ये गरीब, आदिवासी, पददलितांसाठी मायेचं आणि विश्वासाचं छप्पर उभारलं आहे. त्याचा प्रत्येकास अभिमान वाटतो. अशिक्षित महिलांच्या मनात स्त्री अधिकार जागृती तुम्ही भिनवली. तुमच्या अथक प्रयत्नातून रोजगार हमी योजना कष्टकऱ्यांपर्यंत पोहोचली. विकलांगांचे पुनर्वसन असो किंवा आदिवासींना रोजगाराभिमुख करण्यासाठी तुमचं राबणं असो, समाजातील प्रत्येक घटकाला प्रेरणादायी ठरलेलं आहे. जीवनशाळेची तुमची अभिनव कल्पना, जात पंचायतमध्ये महिलांचा सहभाग, बिजाई वाचवा उपक्रम, हुंडा विरोध, जमिनीच्या विकासासाठी सामूहिक सहभाग, दारूबंदीसाठी जनजागरण, अत्याचार विरोधात थेट भूमिका, असे कितीतरी विषय तुम्ही लीलया हाताळत आहात. सावित्रीबाई फुले महिला संघटनेच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात सुरू केलेलं काम आता दूरवर पोहोचलेलं आहे. तुम्हाला आदिवासींचा उत्कर्षच पुरस्कारासम वाटतो याची आम्हाला जाणीव आहे. तरीसुद्धा यंदाचा कर्मश्री दुर्गादास रक्षक सामाजिक कार्य पुरस्कार आपणास देऊन आपल्या कार्याला आम्ही सलाम करीत आहोत. हे सेवाकार्य असंच पुढे प्रवाहित होत राहणार आहे. आपल्या कार्याचा वटवृक्ष वृद्धिंगत होत राहावा आणि त्याच्या छायेत अनेकांचं जीवन सुफलित होत राहावं या शुभेच्छांसह ज्ञानेश्वर रक्षक, विश्वस्त कर्मश्री दुर्गादासजी रक्षक स्मृती प्रतिष्ठान. ज्ञान प्राप्ति प्राण सम्यक संबुद्ध, ज्ञान प्राप्ति का मार्ग बुद्ध धम्म, ज्ञान प्राप्ति मार्ग से चलने वाला संघ, इन त्रिरत्न को पंचांग प्रणाम. आज जिनकी पुण्यतिथि के उपलक्ष्य में हम यहाँ उपस्थित है, उन दुर्गादास जी रक्षक, इनके पुण्यतिथि के उपलक्ष्य में श्रद्धांजलि देता हूँ. दुनिया में 2 तरीके का एक सिद्धांत होता है. एक कोई सिद्धांत वाले कहते हैं कि जो किसी ने या तो सिद्धांत निर्माण किया होगा या जो किसी ने किसी कर्म को शुरुआत किया होगा, वो जब मर जाता है, उसकी मृत्यु हो जाती है, तो उसके बराबर उसका सिद्धांत भी
और उसका कर्म भी चले जाता है, यानी वहाँ स्टॉप हो जाता है। दूसरे कोई सिद्धांत वाले ये कहते हैं कि नहीं, वो सिद्धांत उनके साथ जाता नहीं है, जो गुजर जाते हैं, उन्होंने दिया हुआ सिद्धांत, उन्होंने दिया हुआ आचरण ये कभी जाता नहीं है, जबकि उस सिद्धांत को, उस आचरण को रक्षा करने वाले उनके फॉलोअर इस दुनिया में हो तो। अदरवाइज उनका किताब के माध्यम से उनका सिद्धांत कितना भी महत्वपूर्ण हो, वो उनके साथ जाना ही जाना है। लेकिन उनके सिद्धांत को फॉलो करके अपने जीवन में उतारने वाले, सिद्धांत हो या फिर आचरण हो, अपने जीवन में उतारने वाले कोई होंगे तो वो सिद्धांत कभी समाप्त नहीं होता। आज टुकड़ोजी महाराज का वारिस, टुकड़ोजी महाराज का विचार आज हमारे बीच में उपस्थित है। टुकड़ोजी महाराज शरीर से तो गए, लेकिन उनका सिद्धांत आज हमारे बीच में उपस्थित है। वो इसलिए कि उनके किताब से जो ज्ञान लेकर अपने आचरण के माध्यम से हम तक पहुंचाया, वो दुर्गादास जी भी चले गए। एक सिद्धांत वाले के माध्यम से कहा जाए तो उनका भी सिद्धांत वहीं समाप्त होना था, लेकिन आज उनके सिद्धांत को, दुर्गादास जी के सिद्धांत को यहाँ दादा अपने जीवन से, अपने चिंतन से आगे बढ़ा रहे। इसलिए दुर्गादास जी का भी शरीर तो ये, जब हम श्वास लेना चालू करते हैं तो एक दिन हमारे को श्वास लेना बंद करना ही है। ये मुझे भी लागू है, आप सबको लागू है। शरीर के लिए तो आज है ना, कल नहीं। लेकिन जो सिद्धार्थ या आचरण जो होता है, वो अनुयायी, उनके फॉलोअर जो होते हैं, उनके माध्यम से जीवित रह सकता है। आज रक्षक जी यहाँ बैठे हैं, उन्होंने टुकड़ोजी महाराज या अपने पिताजी का एक वारिस को आज जीवित रखा है। मैं उनको भी आज के इस कार्यक्रम के प्रति साधुवाद देना चाहता हूँ। उसे देखे तो दरवाज़ा बंद कर देंगे कि वो बाहर का आदमी, खोलेंगे ही नहीं। उस दरवाजे को खोलने के लिए कई महीने लगते हैं कि हम बाहर से तो आए, लेकिन आपके हित के लिए आए। उनकी लैंग्वेज हमारे को समझते नहीं है। लैंग्वेज ना समझने कारण उनके बीच में जाने के लिए जो तकलीफ़ होता है, वो तकलीफ़ बहुत बड़ी तकलीफ़ होती है। हम यहाँ बैठे, शहर में बैठे या उस एरिया से हटकर जो अनुमान लगा सकते हैं या जो एक गेस कर सकते हैं, वो गेस के बाहर की परिस्थिति होती है। उनका भोजन आज भी उसी थाली में आदमी खाता है, उसी थाली में जानवर खाता है, उसी थाली में कुत्ते मुर्गी खाते हैं। और जब तक बीमारी सुधर भी जाएंगे, लेकिन वो प्रथा जब तक सुधरती नहीं, तब तक उनके हेल्थ को भी बदलाव आएगा नहीं। वहीं गैया की पेशाब है, वहीं गैया का संडास है, वहीं सुअर पालेंगे, वहीं ये जो परिस्थिति है, वो परिस्थिति आज यहाँ हम बैठकर उसको गेस नहीं कर सकते। उस परिस्थिति में रहकर डॉक्टर साहब ने 40 वर्ष से उनके बीच में बैठकर, उनके बीच में बैठने का अर्थ ये होता है कि उनके साथ भोजन करना पड़ता है, जो हमें शुरुआत में गला नहीं उतरता है। उनके साथ बैठने का अर्थ ये होता है कि उनकी जो लैंग्वेज है, वो लैंग्वेज हमारे को समझना पड़ता है, सीखना पड़ता है। उनके साथ बैठने का अर्थ ये होता है कि वहाँ सूट बूट डालकर गए तो वो बोलेंगे कि आप पराया हो, हमेशा पराया ही रहेंगे। उनकी जो रहन सहन है, वो रहन सहन मुझे जमे या ना जमे, मुझे स्वीकार हो या ना स्वीकार हो, उनके साथ बैठना ही पड़ता। वो खान हो, पान हो, रहन सहन हो। आज मुझे सही में एक मानवतावादी डॉक्टर का इस तरह दुर्गादास जी के पुण्यतिथि के अवसर पर जो पुरस्कार देने का अवसर दिया, प्रथम मैं रक्षक जी को धन्यवाद देता हूँ। डॉक्टर साहब को हेल्प मिलेगा और वो हेल्प के कारण वो जगह में रहने वाले लोगों को तन का भी और मन का भी सहयोग मिलेगा। यही आपके आज के प्रति आशा करता हूँ और अपने आज के प्रति 2 शब्द समाप्त करता हूँ। नमो बुद्धाय। सर्वांना माझा नमस्कार। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मी वंदन करतो। आजच्या या सत्कार सोहळ्याला उपस्थित सर्व मान्यवर, या कार्यक्रमाचे आयोजक माझे परम मित्र रक्षक भाऊ,
मंचावर उपस्थित आजचे सत्कार मूर्ती गुडगुडवार मॅडम आणि सर, माजी आमदार पडोळे साहेब, माझे मित्र जयस्वाल आणि इथे जे प्रतिष्ठित नागरिक बसले आहेत त्याच्यातही अनेक माझ्या ओळखीचे आहेत, त्या सगळ्यांना माझा नमस्कार. मित्र, मी आज इथे जो आलेलो आहे ते माझे मित्र ज्ञानेश्वर भाऊ रक्षक यांनी मला फोन केला आणि मी तेव्हा कामात होतो आणि मग त्यांचा मेसेज आला, तुम्ही याल का कळवा. मी म्हटलं की हो मी येईल. मी फोन केला त्यांना. मी इथे जो आलो आहे गुडगुडवार साहेबांचा सत्कार करण्याकरता आलो नाही, तर गुडगुडवार साहेबांनी जे गडचिरोली जिल्ह्यामध्ये काम केलं ते काम करत असताना त्यांच्या कामावरती एका विद्यार्थिनीने PhD केली आहे. तर ती माझी विद्यार्थिनी नव्हती. ती सोशॉलॉजीमध्ये PhD केली आहे. माझी विद्यार्थिनी नव्हती, ती दुसऱ्या गाईडची विद्यार्थिनी होती. पण ती माझ्याकडे नेहमी यायची, सर मला मार्गदर्शन करा. मी म्हटलं तुझा गाईड दुसरा आहे, मी कसं का मार्गदर्शन, मला काही माहिती नाही. पण मी यांच्या संदर्भामध्ये तिला मदत करताना मी जो अभ्यास केला तो आरोग्याच्या क्षेत्रामध्ये गुडगुडवार साहेबांचं काम इतकं मोठं आहे, ती विद्यार्थिनीसुद्धा तेवढा अभ्यास करू शकली नाही. आणि म्हणून मी एकदा माझ्या फिजिकली डोळ्यांनी गुडगुडवार साहेब कोण आहे हे सुद्धा मी पाहायला आलो आहे. मित्र, हे असं काम करणे, बोलणे खूप सोपी आहे. 4 पुस्तकं लिहिणे पण सोपी आहे, एखादा ग्रंथ पण लिहिणे सोपी आहे, PhD करणं पण सोपी आहे. परंतु असं जीवन जगणे फार कठीण आहे. कारण एकदा तुम्ही त्या क्षेत्रामध्ये गेला तर परत येऊ शकत नाही. जसा एखादा सोल्जर बाउंड्रीवर जातो आणि बाउंड्रीवर गेल्यानंतर आपल्या शत्रूसमोर लढतो, एक तर जिंकून या नाहीतर मरून या, याच्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. तुम्ही या क्षेत्रात गेल्यानंतर, सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याकरता गेल्यानंतर तुम्ही माघारी फिरू शकत नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून अनेकदा जे लोक या क्षेत्रात काम करतात, जसं स्मिता कोल्हे आहे, त्या पण या क्षेत्रामध्ये काम करतात, त्यांना कोणत्याही प्रकारचे ते तुम्हाला प्रलोभनं दाखवतात, सगळंच करतात. ऐन वेळेस तुम्हाला हे देतो, तुम्हाला ते वस्तू देतो, तुम्हाला मंदिर बांधून देतो, फक्त निवडणुकीपुरतं. त्याच्यानंतर समाजामध्ये संपूर्ण बदल घडून आला पाहिजे. समाजाची सामाजिक, आर्थिक आणि समाजामध्ये सांस्कृतिक बदल झाला पाहिजे असं त्यांना कधीच वाटत नाही. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी जे काम केलेलं आहे ते काम अतिशय महनीय काम असं आहे. कोणत्याही मोठ्या व्यक्तीपेक्षा, जो कोणी नेता असेल तिच्यापेक्षा सगळ्यात मोठं काम की ज्यांनी ग्रामीण भारताचा इतिहास सगळ्यांसमोर उभा केला आहे, तो ग्रामगीतेच्या माध्यमातून उभा केला आहे. ग्रामगीता म्हणजे माझ्या अर्थाने भारताची गीताई आहे. ग्रामीण जीवन, महाराजांनी गावात राहून माणसाला कोणत्या प्रकारच्या वेदना होतात, त्याची सामाजिक स्थिती कशी आहे, त्याला 2 वेळचं जेवायला भेटतं आहे की नाही भेटतं आहे, त्याची झोपडी कशी आहे. या झोपडीत तुम्ही जर कविता वाचली त्याच्यात दिसून येते की गावातला माणूस कसा आहे, त्याला 2 वेळचं जेवण कसं मिळतं आहे, त्याला किती कबाड कष्ट करावे लागते आहे. कारण महाराजाचे ते अनुभव होते. कारण महाराजसुद्धा खेड्यातून आलेले होते, गरिबीतून आलेले होते. त्यांनी स्वतःचं जीवन आपल्या ग्रामगीतेतून मांडलेलं आहे. आणि समाजामध्ये एक चांगली गोष्ट, समाजामध्ये उद्धार झाला पाहिजे. आणि त्यांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून लोकांना ग्रामगीतेचं अध्ययन काय करायचं आहे,
तर ग्रामगीतेमध्ये वास्तविकता आहे, आपल्या दररोजचं जीवन आहे त्याच्यामध्ये. मला असं वाटतं की दुर्गादासजी रक्षक यांनी त्याच गोष्टीचं पालन केलं आहे आणि दुर्गादासजी रक्षक यांनी त्या गोष्टीचं पालन करून आपल्या संपूर्ण परिवार ग्रामगीतामय केला आहे असं म्हटलं अनाठाई ठरू नये. मी पाहतो की ज्ञानेश्वर भाऊ जेव्हा काम करतात, स्वतः काम करतात, आता मुलं असल्यामुळे काम करत नसेल, पण मी स्वतः बघितलं आहे, कारण ते माझे मित्र आहे, त्याचबरोबर माझ्या शाळेचे पण एकदम जिवलग मित्र आहे. हे असं आमचं एक असं नातं आहे आणि म्हणून ते नेहमी हिरिरीने शहरामध्ये फिरतात, वस्त्यामध्ये जातात. कशाकडे जातात की लोकांमध्ये राष्ट्रसंतांनी दिलेल्या तत्वांची प्रेरणा जागविण्याकरता, आणि त्या अनुषंगाने आपल्यामध्ये बदल झाला पाहिजे, लोकांमध्ये आमूलाग्र बदल झाला पाहिजे, याकरता सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. मला असं वाटते की मी पुन्हा म्हणतो की हे काम सोपी नाही, खूप कठीण आहे. घरी म्हणजे तुम्ही 4 तास टी व्ही समोर बसू शकता, पण तुम्हाला म्हटलं की 4 घरी जा, 4 घरी जायला 20 मिनिट लागेल, पण 4 घरी आपण कधी जात नाही. आणि म्हणून आजच्या काळामध्ये, या नवीन युगाच्या काळामध्ये, या मोबाईलच्या काळामध्ये, टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये आपली दूरी वाढत आहे, हे लक्षात घ्या. आपली जी संस्कृती आहे ती हळूहळू दूर होत आहे. आपण हे कधीच लक्षात घेत नाही. एकमेकाचा सहवास कमी होत आहे, एकमेकाविषयीची आत्मीयता कमी होत आहे, एकमेकाविषयीच्या भावना कमी होत आहे, कारण आपण दुसऱ्या संस्कृतीच्या जाळ्यामध्ये न कळत जात आहे. प्रत्येकजण जात आहे, लक्षात घ्या. म्हणजे जो बदल होतो ना, असं म्हणतात की आमच्या सोशॉलॉजीमध्ये मॅडम सोशॉलॉजीवाला आहे, तर सोशॉलॉजी असं म्हणतात की संस्कृतीचे पाच्छान होते. पाच्छान होते म्हणजे काय होते की जे त्यांची संस्कृती म्हणजे उच्च संस्कृती आहे ते खालचे लोक ॲडप्ट करतात. आणि म्हणून तुम्ही हळूहळू बघा, गावातील वातावरण अगोदर चांगलं होतं, आता पण तिथे शहरी संस्कृती आलेली आहे. हळूहळू ही संस्कृती बदलत जाते आणि याचा दुष्परिणाम आपल्या संपूर्ण कुटुंबावर पडतो. कुटुंबावर पडला की तो समाजावर पडतो, समाजावर पडला की तो देशावर पडतो. आणि म्हणून हे चित्र बदलण्याकरिता आपली भारतीय संस्कृतीचं आपण जतन केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे, हे सुद्धा महाराजांनी आपल्या ग्रामगीतेतून सांगितलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की घरोघरी जा, घरच्या सगळ्या लोकांना जागवा आणि प्रत्येक घरामध्ये ग्रामगीतेचे विचार पोचवा, महाराजांचे विचार पोचवा, असा त्यांनी संदेश आपल्या भक्तांना दिला. आणि त्या अनुषंगाने आपण जेही अनुयायी काम करत असाल, त्या अनुयायासोबतच दुसरा समाज पण जोडला पाहिजे. समाजाच्या अन्य घटक जर जोडले तर मला असं वाटते की खऱ्या अर्थाने आजच्या या दुर्गादासजी रक्षक यांच्या या पुण्यतिथीनिमित्त त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र अपराजित सर, आदरणीय मंच, प्रथम मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि त्यांच्या विचाराला घेऊन जे जगले, जे दुर्गादासजी, स्वर्गीय दुर्गादासजी रक्षक यांच्या स्मृतीला प्रणाम करतो. आणि तो सगळे आदरणीय बंधू आणि भगिनींनो, खरं मला हे सगळं तुम्ही जो सत्कार केला आणि त्या सगळ्या कामाबद्दल खूप काय बोलायचं हा माझ्यापुढे खरं प्रश्न आहे. पण काही मुद्दे जे आले ते मला थोडेसे सांगावेसे वाटतात. की 39 वर्षापूर्वी मी शहरात वाढलो, चंद्रपूर इथं माझा जन्म झाला, शहरात शिकलो, पुढचं MBBSचं शिक्षण नागपुरात झालं. ग्रामीण भागाचा खूप परिचय नव्हता. आजोळ दोन्हीकडचं म्हणजे वडिलांकडचं मूलजवळचं चिंचाळा नावाचं गाव आहे, तिथं होतं. आणि आईकडचं हे वऱ्हाडमधलं, आई वऱ्हाडची होती, त्याच्यामुळे वणीजवळ रासा नावाचं छोटंसं गाव आहे तिथं. त्याच्यामुळे सुट्ट्यांमध्ये या गावांमध्ये जाऊन म्हणजे ग्रामीण याचा जो काही परिचय होता तो होता. याची प्रेरणा कुठून मिळते माणसाला
तर मला असं वाटतं की असं काम करताना तुमच्या मनात कुठंतरी ते असतं आणि ते जेव्हा तुम्हाला त्या योग्य दिशेने तुम्हाला असं मिळत जातं तेव्हा तुम्ही त्यातनं पुढे जाता. तर मी जेव्हा माझं रूट शोधतो की माझं मूळ कुठं आहे, हे कुठून प्रेरणा मला मिळाली, तर माझ्या घरी नेहमीसारख्या सगळ्यांच्या मध्यमवर्गीय कुटुंबात, व्यापारी कुटुंबात जन्म होता. आमच्या घरी रोज पूजा, प्रत्येकाकडेच देवघर असतं आणि त्याच्यामध्ये रोज पूजा, आरती हे सगळं होतं. तर मी त्या नेहमीप्रमाणे आईच्यासोबत आरतीला संध्याकाळचं बसायचं, काही पोथी वाचायची आई. त्यातनं एक प्रश्न माझ्या मनात मी त्यावेळेस आईला विचारला की त्या सगळ्या याच्यामध्ये, आपल्या संतांच्या याच्यामध्ये ईशसेवा, जनसेवा हीच यशसेवा, हे वाक्य मी त्यावेळेस त्यांच्या याच्यातून ऐकलं आणि तिला विचारलं म्हणजे काय. म्हणजे आपण हे रोज आपण पूजा करतो देवांची, आरती आपण सकाळी संध्याकाळी आरती करतो, हे सगळं करतो, पण मग हे संतांनी जे म्हटलं की जनसेवा हीच यशसेवा, तर तेव्हा आईला काही खूप व्यवस्थित उत्तर देता नाही आलं. पण ते माझ्या डोक्यातला तो प्रश्न तेव्हा होता आणि मी मानतो की माझं या सगळ्या कामाच्या मागची ती प्रेरणा असेल की हा प्रश्न निर्माण होणं. कारण माणसाच्या डोक्यात जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा त्याची उत्तरं माणूस शोधत राहतो आणि त्यातनं मग पुढे शिक्षणाच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये त्या काळात, म्हणजे आपण सगळे माझ्या वयाचे असाल त्या काळात, एका मुलाने इंजिनियर व्हावं, एकाने डॉक्टर व्हावं. त्याच्या मोठा भाऊ इंजिनियर झाला, त्याच्यामुळे माझ्या मागं त्यांनी डॉक्टर व्हावं हे होता. मला मनापासून खूप डॉक्टर व्हावं असं काही वाटत नव्हतं, पण त्यावेळेस ॲडमिशन मिळाली आणि त्या काळामध्ये मी थोडा सामाजिक चळवळीशी तिथल्या जुळलो. एक प्रेरणा होती, बाबा आमटेंची उन्हाळ्याची शिबिरं व्हायची सोमनाथला, त्या एका शिबिरामध्ये मी गेलो होतो आणि तिथं बाबांच्या सोबतचा सहवास, त्यांची वेगवेगळी भाषणं, तो एक. आणि त्याच्यानंतर जेव्हा मला डॉक्टरकीसाठी त्यांनी घरच्यांनी पाठवलं त्यावेळेस मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की मी, आणि प्रकाश आमटे आणि यांची प्रेरणा होती, त्यावेळेस त्यांनी काम सुरू केलेलं होतं हेमलकशाला, की मी त्यांच्यासारखा डॉक्टर होईल. घरच्यांना म्हटलं आत्ता हा बोलत असेल, नंतर बदलेल त्या सगळ्या याच्यामध्ये. आणि मग त्यामुळे मी तिथून माझी तयारी केली होती की आपण घरच्या लोकांवर आपल्या शिक्षणाचा भार द्यायचा नाही. कारण त्या काळामध्ये मी घरच्यांना एज्युकेशन लोन त्यावेळेस मिळायचं शिक्षणासाठी, त्याच्यामुळे मी ते करून घेतलं की घरच्या लोकांना उद्या ते म्हणतील की आम्ही तुझ्यावर इतका खर्च केला. कारण आपल्या समाजामध्ये हे सगळं असतं की केलं की मग त्याचं सगळं हे मिळेल, म्हणून मी ते केलं. आणि सुदैवाने माझा भाऊ नागपूरमध्ये नोकरी करत होता, त्याच्यामुळे मला राहण्याचा, निवासाचा, मी त्या काळात मला आठवतं की मी MBBSला शिकत असताना माझ्या मोठ्या भावाचे कपडे वापरत होतो, माझ्या मित्रांची पुस्तकं वापरत होतो. आणि त्याच काळामध्ये एका चळवळीशी माझा जवळचा संबंध आला. जयप्रकाश नारायणनी जी आपली आणीबाणी निघाल्यानंतर जनता सरकार आलं, पण त्या सगळ्या काळामध्ये जे आणीबाणी येण्याचं मुख्य कारण त्यावेळच्या युवकांचं आंदोलन मोठ्या, आणि जे आज प्रश्न आपल्याला दिसतात तेच प्रश्न त्याही काळात होते. आणि त्या मोठ्या आंदोलनातून पुढे इमर्जन्सी आणीबाणी आली आणि नवं सरकार आलं. पण जयप्रकाश नारायणच्या मनात हे होतं की हे सरकार बदलण्याने फारसं होत नाही, आणि त्याला ते म्हणायचे की नागनाथ गेला आणि सापनाथ आला. आणि ते आपण आजही पाहतो, लोकांचा समूह हा आधार असेल. आज आपण प्रातिनिधिक लोकशाहीमुळे एकदा 5 वर्षात निवडून दिलं की हा सर्व करेल, आपलं सगळं सोपवून देतो, माझा काही संबंधच त्याच्यात नसतो. हे मला आदिवासी समूहातली लोकशाहीची बीजं तिथं दिसतं. तिथं गाव, ग्रामसभा किंवा लोकांची जी बसण्याची पद्धत आहे, एकत्र सगळे निर्णय त्यांचे, ते असेल ते त्यांच्या पद्धतीने ते घेतात. पण ते जेव्हा बसतात एकत्र आणि ज्या पद्धतीचे निर्णय होतात, म्हणजे ज्याला आपण न्याय म्हणतो, असं म्हणतात की जितका न्याय तुम्हाला उशिरा होतो तो एका प्रकारचा अन्याय आहे. आणि आपण बघतो वेगवेगळ्या कोर्टाच्या केसेसमध्ये लोक 10-10 वर्ष लढत असतात, एक प्रकारचा अन्याय असतो, तो गुन्हाही सिद्ध होत नाही, पण 10 वर्ष बिचाराला वकिलाचे खिसे भरणे आणि त्याचा वेळ जाणं. आदिवासींमध्ये कुठल्याही समस्या आल्या त्यांच्या जात पंचायती त्यांच्यामध्ये आहे,
की वाईट अर्थाने त्याला घेतलं नाही पाहिजे, त्याच्यातल्या क्षमता बघितल्या पाहिजे. कमजोऱ्या असतील, काही दोष असतील आत्ताच्या परिस्थितीनुसार, पण त्यांच्या जात पंचायतीमध्ये जेव्हा एखाद्या गोष्टीचा निर्णय होतो तर त्याला आधी गुन्हेगार ठरवत नाही. तो जेव्हा गुन्हा कबूल करतो की मी हा गुन्हा केला आहे, त्यावेळेस खरं त्याला दंड करतात आणि सामावून घेतात. पण या गुन्हा त्यांनी कबूल करावा याच्यासाठी किती वेळ बसावा? म्हणजे मी अशा काही केसेस पाहिल्या आहे त्यांच्या जात पंचायतीमध्ये 6 महिनेपर्यंत पुन्हा बसत राहतात लोक. त्यांनी कबूल केलं पाहिजे. तर ही खऱ्या न्याय प्रक्रियेची आधार आहे. पर्यावरणासाठी आज आपण जे सगळ्याचा प्रश्न आज जगासमोर निर्माण केलेला आहे ते पर्यावरण म्हणजे अर्थात जंगल कोणी राखलं आहे? जे तुम्ही देशाचा नकाशा काढला तर तुम्हाला हिरवा भाग कुठं दिसेल? की जिथे जिथं आदिवासी भाग आहे तिथं जंगल सुरक्षित आहे, तिथंच जंगल सुरक्षित आहे. आणि मग ते का ठेवलं त्यांनी? तर त्यांचं सगळं नातंच जंगलाशी वेगळं आहे. आता ते आपण तोडलं, इंग्रजांनी पहिल्यांदा तोडलं, त्यांनी वन कायदा आणला आणि सगळं जंगल सरकारचं करून टाकलं. हीच नीती आपल्या भारत सरकारने पुढे चालवली 70 वर्ष आज, म्हणजे हा 2006चा कायदा येईपर्यंत ती नीती आजपर्यंत चालली की लोकांना हळूहळू त्या जंगलातनं त्यांना कमी करणं त्यांचा अधिकार. आणि ते सगळं वनविभाग नावाची जी यंत्रणा आहे आणि त्यांच्या लक्षात आलं की वनविभाग एवढा उभा करू नये, जंगलाचं प्रमाण कमीच होत आहे. आणि मग ते टिकलं कुठं आहे की त्यांचं जगणं त्या जंगलाशी नातं आहे, आईसारखं नातं आहे. आदिवासीमध्ये ते जे देव जे आहे 4 देव प्रकार असते, त्या प्रत्येक देवाचं काय हे आहे चिन्ह? ते एक झाड आहे. कोणाचं मोहाचं असेल, कुठलं काय असेल, त्याची पूजा होते लग्नाच्या वेळेस. ते झाड तिथं समोर लावावं लागतो, त्याचा बुंदा लावावा लागतो आणि मग त्यांच्या लग्नाचे सगळे सोयस्कर. म्हणजे इतकं नातं त्यांनी जंगलाशी जोडलेलं आहे म्हणून ते जंगल टिकलेलं आहे. आणि मग या कायद्यामुळे जिथं हा अधिकार मिळाला त्याच्यामध्ये 2 अधिकार होते या कायद्यात. एक व्यक्तिगत त्याला हक्क मिळावा आणि दुसरा सामूहिक हक्क मिळावा, जे मी आत्ता सांगितलं की भोवतालच्या जंगलावरचा सामूहिक हक्क मिळाला. आणि त्यातनं मला लक्षात आलं की गावाची ताकद, जी ग्रामसभेचं स्वप्न 35 वर्षापासून गांधी, विनोबा किंवा राष्ट्रसंताच्या विचारांनी विचार करतो किंवा तुकाराम दादाच्या विचारांनी करतो, ते मला आत्ता 39 वर्षानंतर ते साकारताना दिसतं या कायद्यामुळे. तुम्ही आता हा जो माझा सन्मान केला, तो सन्मान माझ्यासोबत जिनी 39 वर्ष सोबत केलेली आहे, करते आहे, ती शुभदा आणि माझ्यासोबतचे जे गाव पातळीवरचे सगळे कार्यकर्ते आहे, त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने मी त्याचा स्वीकार करतो. आणि आपण जो सन्मान दिला तो सन्मान या सगळ्यांचा आहे, तो माझा एकट्याचा नाही. धन्यवाद. जय गुरुदेव. तो सन्माननीय व्यासपीठ सगळ्यांना मी अभिवादन करतो. बरेचदा आपल्याला असं म्हणतो की मी मूळ ब्रह्मपुरीचा आहे आणि माझ्यात आणि सतीश भाऊंमध्ये साम्य असं आहे की माझाही जन्म चंद्रपूरचाच. आणि आता असे समजा जर जिल्हाबंधू मिळाले, ब्रह्मपुरीत मी राहिलो तेव्हा मी सतीश गोगुलवार हे नावही ऐकलं नव्हतं. मी नंतर नागपुरात आलो, मग नंतर पत्रकारितेत आलो, त्याच्यानंतर मला ते नाव कळलं, त्यांची सेवा कळली. गडचिरोलीमध्ये कुरखेड्यामधली त्यांची जी काही सेवा आहे, बरेचदा काय म्हणतो माहिती आहे का, त्यांना डॉक्टर व्हायचं होतं, त्यांनीच सांगितलं आत्ता आपल्याला. म्हणजे आदिवासी क्षेत्रामध्ये का बरं आपण इतकी सात्विकता आपल्याला दिसते? आदिवासी क्षेत्रामध्ये सात्विकता याच्यासाठी दिसते कारण तिथे हेवा नाही आहे. आणि डॉक्टर न बनून तुम्ही मेवा सोडलेला आहे आणि काय निवडली आहे तर सेवा निवडलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने या दाम्पत्याचा प्रवास आहे. बरेचदा आपण म्हणतो की मोठं कशाने होता येतं बुवा, आपल्याला मोठं व्हायला काय लागतं बुवा. मोठं होण्यासाठी एका महर्षीला एका जणाने विचारलं होतं की सगळेजण मोठे का बरं होत नाही? तर त्यांनी असं सांगितलं की हे सगळेजण मोठे याच्यासाठी होत नाही कारण त्यांना खोटेपणाची आस असते. आणि खोटेपणा कशामुळे येतो तर तो महत्तेमुळे येतो. म्हणजे इगो आपल्याला इतकं असतो की या संस्थेच्या नावातच आम्ही आहे. म्हणजे आपल्या सर्वसामान्यांपासून तर देशाच्या परमोच्च स्थानापर्यंत आपण जे काही बघतो तर सर्वांमध्ये मीची स्पर्धा आहे. मी बरेचदा एका व्याख्यानांमध्ये वगैरे बोलतो की एका सुरेशजी शर्मा यांना असं विचारलं होतं, बरेचदा मी हे उदाहरण देतो पण मुद्दाम देतो, त्याचं कारण असं आहे, त्यांना असं विचारलं होतं की हिंदू का ह और मुस्लिम का म मिला के हम क्यों नहीं बन जाते. खूपच साधा शब्द आहे. हिंदू का ह और मुस्लिम का म मिला के हम क्यों नहीं बन जाते. त्यांनी उत्तर दिलं अहम की वजह से.
आता हे अहम आहे, जिथे मी आला तिथे आम्ही गेला, आणि जिथे मी सुटला तिथे आम्ही आला. आम्ही आपल्या आरोग्यासाठी आ. आता मी असं म्हणतो की बरेचदा सुखासीन आयुष्य ये म्हणत असताना यांनी ते नाकारलं, आणि आम्ही आपल्या आरोग्यासाठीचा पंथ आपण निर्माण केला. मी मगाशी सांगत होतो की खोटेपणाची आस कशी असते, की एका महर्षीला असं विचारलं की आयुष्यामध्ये खूपच सत्यवादी बनून काही चालत नाही, मग काय केलं पाहिजे बा? तर समजा थोडं खोटं बोललं तर चालेल का? तर त्यांनी म्हटलं की नाही चालेल, खोटं बोललं तर चालेल. समजा जर एखादा कसाई येतो आहे आणि त्यांनी विचारली की गाय कुठे गेली, आणि मग उजवीकडे गेली असताना डावीकडे सांगणं, याला खोटं बोलणं म्हणत नाही. पण बरेचदा हा जो गोकुलवार दाम्पत्याने निवडलेला जो काही परिसर आहे तो सत्यवादी परिसर आहे. आणि मी बरेचदा आदिवासी प्रदेशाचा दौरा केलेला आहे. मी ब्रह्मपुरीत असतानाही वडसा देसाईगंजपासून तर तिकडे कुरखेड्याच्याही पलीकडे, सरांना माहीत आहे की म्हणजे आत्ता कुरखेड्याचा जो बॉम्बस्फोट झाला होता अलीकडे काही वर्षांच्या पूर्वी, तर मी तेव्हा त्यांच्या घरी गेलो होतो. हा प्रदेश जो काही आहे तो सत्यवादी आहे. मी अत्यंत प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो की आत्ता जे भाऊंनी तुम्हाला सांगितलं की त्या प्रदेशामध्ये खोटेपणा खरंच नाही आहे. त्यांनी समजा जर म्हटलं की एखादा भाजी विक्रेता असेल आणि त्याला समजा जर तुम्ही जादा पैसे देऊ करा, तो म्हणतो की नाही मला ही एवढ्याची भाजी नाहीच आहे ती. म्हणजे हा इतकी सात्विकता समजा जर ज्या प्रदेशामध्ये भारलेली असेल, तर आपण खोटेपणाची आस बाळगून तिकडे जाण्यात काही अर्थ नाही आहे. म्हणून हे दाम्पत्य सत्यवादी आहे. त्या महर्षीला जेव्हा विचारलं की खोटेपणा करायचं का, मग खोटं बोलायचं का, तो म्हणाला की खोटं बोललं तर हरकत नाही, पण ते कसं बोललं पाहिजे. मग सोन्यांची जेव्हा घडाई करतात तर त्याची ते पक्क व्हावं याच्यासाठी थोडं तांब मिसळतात. पण ते तांब्याचं मिसळणं इतकं बेमालूम असतं की ते सोन्याची घट्टता जास्त मजबूत करते. म्हणजे किंचित खोटं बोलायला हरकत नाही. पण माणूस या खोटेपणाच्या असोशीतून इतकं खोटं बोलायला लागतो की तो मुरब्बी बनतो. आणि तो मुरब्बी बनला असताना मग आम्हाला खोटेपणाची उदाहरणं आम्ही सतत बघत असतो. आमचे मित्र अविनाश महालक्ष्मी इथे आहेत, आम्ही नेहमी चर्चा करतो. आणि प्रेसनोटसाठीच जन्माला येणारे अनेक जण असतात आणि खूप चांगलं काम करूनही कधीच प्रेसनोट न घेणारे विलास भाऊ इथे बसलेले आहेत. म्हणजे बरेचदा खोटेपणाची आस किती माणसाला माया किंवा मोहमायाकडे घेऊन जातो हे आम्हाला माहिती आहे. पण आता या पलीकडे हे सत्यवादी कसे आहेत, हे दाम्पत्य सत्यवादी कसं आहे. मी समजा जर मला समजा जर खोटंच बोलायचं राहिलं, आता मी समजा जर म्हटलं की तुम्ही सतीश भाऊंची शरीरयष्टी बघितली आहे टोटल. आता महाविद्यालयीन काळामध्ये सतीश भाऊ जुडो कराटे खेळले असं समजा जर मी म्हटलं तर तुम्ही विश्वास ठेवाल का? मी समजा जर म्हटलं की महाविद्यालयीन काळामध्ये सतीश भाऊ बॉक्सिंग खेळले आहेत बॉक्सिंग शिकले आहेत असं म्हटलं तर तुम्ही विश्वास ठेवाल का? तुम्ही विश्वास ठेवणार नाही. पण ते खरं आहे. वेगळ्या धाटणीचे कामं केले पाहिजे ज्ञानेश्वर भाऊ, पण ते किती केले पाहिजे? तर आता यांच्याकडे बघून समजा जर म्हटलं की यांनी जुडो कराटेचा पंथ कशाला स्वीकारायला पाहिजे होता. म्हणजे यांच्या तब्येतीकडे, म्हणजे लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारे, आपला समजा जर त्यांच्यावर जीव आहे तर आपण त्यांना म्हणू की भाऊ तुम्ही उगाच त्या वाटेने जाऊ नका. पण ते गेले. ते एका मिलिटरीतून आलेल्या अधिकाऱ्याकडून बॉक्सिंगसुद्धा शिकले. महाविद्यालयीन काळामध्ये त्यांच्या काळामध्ये एक संप झाला होता. पण संप करतानाही आपलं सत्यवादी अधिष्ठान आपल्याला विसरून चालता येणार नाही, हे चालणार नाही हे त्यांना माहिती होतं. म्हणून त्यांनी संप केला असतानाही त्यावेळेस त्यांनी काळी फीत स्वीकारली आणि फक्त त्यांचा वर्ग सुरू होता. म्हणजे संप काळातही ज्ञानार्जनाच्या कक्षा बंद करून चालणार नाही, ही रूढी किंवा हा रिवाज ज्यांनी आपल्या आचरणात अंगीकारला ते सतीश भाऊ गोकुलवार आपल्यासमोर आज उभे आहेत. आणि यांना जेव्हा विचारलं, त्यांनी तो प्रश्न जो आईला विचारला होता तो अर्धाच सांगितला की देवपूजा करत असताना समजा जर जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे हे समजा जर आईने समजा जर सांगितलं असेल, तर त्यांचा पुढचा प्रश्न असा होता की समजा जर गरिबांची सेवा हीच समजा जर ईश्वर सेवा असेल, जनसेवा हीच समजा जर ईश्वर सेवा असेल, तर मग पुन्हा वेगळ्या देवपूजेची गरज काय? हा प्रश्न लहानपणी विचारणारे सतीश भाऊ होते. बरं, त्यांच्या महाविद्यालयीन काळामध्ये ते चिचाळा नावाचं त्यांच्या आजोळ होतं, तिकडून ते चंद्रपुरात आले. मी समजा जर चुकत नसेल तर कोतवालीचा गणेशोत्सव मंडळ होता. आणि या गणेशोत्सव मंडळामध्ये बाकी लोक सगळेजण ऑर्केस्ट्रा करत असताना सतीश भाऊ गोकुलवारांनी तो ऑर्केस्ट्रा बंद केला आणि पुण्याच्या एका विज्ञानवादी संस्थेला तिथे आमंत्रित केलं आणि तिथे काड्यांचं विमान कसं उडवलं जातं असे विज्ञानवादी प्रयोग त्यांनी त्या काळामध्ये केले.
म्हणजे लहानपणापासून काहीतरी वेगळ्या धाटणीचे कामं केले पाहिजे हा वसा ते तेव्हापासून त्यांनी अंगीकारला होता. आणि त्यांना सोबत कोणाची लाभली नंतर बाकी त्यांनी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं. तर शुभदाताईंचंही आपण गुणगान म्हणा किंवा गौरव यासाठी केला पाहिजे की आता तुम्हाला माहिती आहे की एक काळ होता तो दारूबंदीचा होता, आता अलीकडचा काळ दारूबंदी हटवण्याचा आलेला आहे. आणि त्याच्यासाठी निवेदन आणि त्याच्यासाठी अनेक प्रचार मोहिमा आपण सुरू करतो आहोत. पण गडचिरोली जिल्ह्यातल्या कुरखेड्यातल्या महिला मंडळातून जिल्ह्यातला पहिला दारूबंदीचा प्रस्ताव मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना समजा जर कोणाच्या पुढाकाराने पाठवण्यात आला असेल तर तो शुभदाताई देशमुखांच्या पुढाकाराने पाठवण्यात आला होता. म्हणजे यावेळेस मी ज्ञानेश्वर भाऊ तुमचं अभिनंदन याच्यासाठी करतो आहे की सत्कारमूर्ती निवडताना त्यांच्या सेवेची जोड कशी असली पाहिजे हे या दाम्पत्याचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. बाकी अनेक गोष्टी आहेत. आपण नेहमी बघतो की प्रत्येक वेळेस यांच्यामध्ये अभय बंगांसोबतही यांनी काम केलेलं आहे, आमटे परिवारासोबतही काम केलेलं आहे. आणि या असं करत असताना गडचिरोलीसारख्या क्षेत्रामध्ये आपलं स्वतंत्र काम यांनी पुन्हा एक चांगल्या पद्धतीने उभं केलेलं आहे. मोहन हिराबाई हिरालाल असेल, त्यांचं मार्गदर्शन समजा जर भाऊंना लाभलं असेल, मला असं वाटतं मी चुकत नसेल तर ते मुत्तलवार नावाचे जे काही तुमचे मित्र आहेत त्यांनी यांना सहकार्य केलेलं आहे. या दाम्पत्यांनी केलेलं काम इतकं चांगलं आहे की 4थ्या वर्गाच्या एका शिकलेल्या मुलीला फेलोशिप यांनी मिळवून दिलेली आहे. एक मी नाव मुद्दाम तुम्हाला सांगतो की त्यांचं नाव आहे कुमारीबाई जमकातन. या आदिवासी कार्यकर्त्या आता महिलांचं संघटन सांभाळत आहेत. हा चमत्कार कधीही नमस्काराने होतो आपण म्हणतो, पण हा तिथे जाऊन सेवेमध्ये स्वतःला त्याला काय म्हणतो की स्वतःला लय करून घेणे आणि त्याच्याने मग या सेवेचा महिमा तयार होतो. आपण बघतो की जे पींचा त्यांच्या नेतृत्वावर खूप मोठा प्रभाव आहे. जे पी असं म्हणाले होते की वयाची 30 वर्ष झाल्यानंतर साधारणतः तुम्ही समजा जर ग्रामीण भागातलं एखादं काम करत असाल तर तुम्ही काहीतरी वेगळं काम करायला सुरुवात करा. आणि समजा जर ते वेगळं काम तुम्हाला आढळलं नाही तर तुम्ही रस्ते खोदायला लागा, लोक तुमच्यासोबत येतील. मागच्या अनेक वर्षापासून म्हणजे 39 वर्ष तुम्ही सांगितले की तुम्ही सोबत आहात. मागच्या 39 वर्षांपासून गडचिरोलीतल्या म्हणजे आपल्याला कसं आहे, आपण शहराळलेले लोक आहोत. विकासाचं सुद्धा समन्यायी वाटप आपल्याला हवं असतं पण ते होत नाही. आपल्याकडे एक नवीन पूल बांधण्यासाठी छत्रपती चौकातला जो पुढच्या 25 वर्ष चालू शकला असता असा पूल आपण पाडला. म्हणजे एक पूल पाडून नवे पूल पाडण्याच्या शहरी सहवासात आपण राहतो. आणि ज्या वेळेला मागच्या काही वर्षांच्या पूर्वी जेव्हा कोल्हापूरला पूर आला होता तशीच परिस्थिती आपल्या गडचिरोलीत सुद्धा होती. पण गडचिरोलीच्या पुराची बातमी होत नाही, कारण हा प्रदेश खऱ्या अर्थाने तुम्ही म्हणा की नका म्हणून हा मागासलेला प्रदेश आहे. तो मागासलेला प्रदेश आदिवासी राहतात म्हणून नाही आहे, तर त्यांच्याकडे आपलं लक्ष गेलेलं नाही आहे म्हणून आहे. आणि अशा प्रदेशामध्ये रस्ते खोदण्याचं काम आणि विकास वाटा शोधण्याचं काम समजा जर कोण करत असेल तर हे दाम्पत्य करत आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी इथं येऊन मला अतिशय मी भाऊंना म्हटलं की आपण कोणाला पुरस्कार देतो आहे, तर त्यांनी जेव्हा सांगितलं तर मी म्हटलं की त्यांच्यासाठी आपण इथेच काय गडचिरोलीत सुद्धा जाऊ शकतो. आणि मी खरोखर त्यांच्या सेवा केंद्रात गेलेलो आहे. तुम्हाला सांगतो की दुपारी 2:30 वाजता भाऊ, तेव्हा मी भाऊंना फोन केला, नेमके ते कुरखेड्याला होते. आणि 2:30 वाजता माझ्याकडे ती रेकॉर्ड मोबाईलमध्ये करून ठेवलेला आहे. रातकिड्यांचा आवाज इतका होता दुपारी 2:30 वाजता की आपल्याला असं वाटाल की म्हणजे आपल्याला बेडकांचा आवाज आणि रातकिड्यांचा आवाजाचा परिचय नाही. दुपारी 2:30 वाजता असं वाटत होतं की रात्रीचे 2:30 वाजले की काय. आणि बरेचदा मुकेशजी मी तुम्हाला सांगतो की बरेचदा आपल्याला असं वाटतं की शहरातून थोडं समजा जर दूर जायचं तर आपल्याला जेव्हा काही मी नाव घेणार नाही पण काही लोक शेतकरी आत्महत्याग्रस्त प्रदेशाचा दौरा करायला आले होते, तर त्यांचा दौऱ्यांची वाट जेव्हा ठरली तेव्हा त्यांनी अशी सूचना केली होती की शक्यतो डांबरी रोडांच्या जवळचे गावं घ्या म्हणजे मग आम्हाला फार त्रास होणार नाही. म्हणजे आपल्याला वंचितांचा प्रदेश शोधतानाही आपण सोय बघतो. आणि आत्ता तुम्ही जसं सांगितलं की अभावांची खऱ्या अर्थाने समजा या सेवा प्रकल्पामध्ये गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की अभाव काय असतो. पण ते अभाव जसं म्हणतात अडचणी आम्हाला जाणवल्या नाही, अभाव आम्हाला जाणवला नाही. का बरं नाही जाणवला? कारण तिथे भाव होता. आणि जिथे भाव असतो तिथे अभाव जाणवत नाही. आणि याच अशा अभावांच्या वाटा चोखाळण्याचं काम दुर्गादासजी रक्षक यांनी आयुष्यभर केलं. आणि आमचे सन्मित्र स्नेही ज्ञानेश्वर भाऊ यांचा आमचा दाट परिचय आहे. मी ब्रह्मपुरीत राहत असल्यामुळे
अड्या टेकडी माझ्या परिचयाची आहे. मी ज्या नेवजाबाई हितकर्णी कॉलेजमध्ये शिकलो त्या तिथे बाजूला धानदास टेकडी होती, तिकडे तुकडोजी महाराज यायचे. म्हणजे महाराज गेल्यानंतरचा माझा जन्म आहे, पण तरी पण त्या परंपरांमध्ये त्या रिवाजांमध्ये आम्ही वाढलेलो आहे. तुकडोजी महाराजांचे भजनं असतील तर ते गात आम्ही मोठं झालेलो आहे. अड्याळच्या टेकडीला तर आमच्या ब्रह्मपुरीपासून जे काही जायचं एकमेव सहलीचं ठिकाण किंवा भेटीचं ठिकाण म्हणजे अड्याळ टेकडी होती. प्रश्न कसा आहे माहीत आहे का, की ज्यांची आठवण करत असताना म्हणजे सतीश भाऊंनीच सांगितलेला एक प्रसंग आहे की तुम्ही सेवा कशी शोधली पाहिजे, तर सेवा तुम्ही अशी शोधली पाहिजे की लोकांची सोबत केल्यानंतर, बहुधा हे जयप्रकाश नारायण यांचंच वाक्य असेल की तुम्ही लोकांची सोबत करत असताना नंतर त्याचं काम असं विस्तार झालं पाहिजे की लोकांनी स्वतः सांगितलं पाहिजे की या कामामध्ये आमचा सहभाग होता, हे काम आम्ही केलं असं अभिमानाने लोकांना मिरवता आलं पाहिजे. अलीकडे पूल पडतात, मोठमोठे रेल्वेचे समजा जर ब्रिज असतील तर ते सुद्धा निखळून जातात. जे काही सेवा कार्य म्हणून नावाखाली किंवा राष्ट्रकार्याच्या नावाखाली केले जाणारे भक्कम आणि बुलंद इरादे जे काही आहे ते ढासळताना आपण बघतात. अशा वेळेस सेवेचं कार्य अक्षुण्ण राखण्याचा आणि आपल्या परीने ते पुढे नेण्याचं काम समजा जर जे दाम्पत्य करत आहे त्या दाम्पत्याचा सत्कार ज्ञानेश्वर भाऊ तुम्ही इथे केलेला आहे. तुम्ही आपल्या पिताश्रींचा वसा अतिशय योग्य पद्धतीने पुढे नेत आहात. मला असं वाटतं की ह्या अशाच पद्धतीने पुढच्या काळामध्ये तुम्ही म्हणजे आम्ही तर तुमच्यासोबत आहोत, पण तुम्हीही तुमच्यासोबत आम्हाला राहायची किंवा राहण्याची संधी निसर्गाने आम्हाला प्रदान करावी अशी इच्छा व्यक्त करतो. आणि या अतिशय देखण्या समारंभाला तुम्ही मला बोलवलं. डॉक्टर दुधे इथे आहेत, अनेक मान्यवर आहे, नितीन भाऊ आहेत, आणि या सगळ्यांच्या समक्ष एक अतिशय चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी तुम्ही मला प्रदान केली. ह्याच्याबद्दल मनपूर्वक तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो. थँक्यू व्हेरी मच.